आपल्यासोबत आहेत युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅन्थर तानसेनभाई ननावरे। आज महाबोधी महाविहार जे आझाद मैदानामध्ये मोर्चा पार पडल्यानंतर आज त्या संदर्भात एक चिंतन बैठक पार पडली आणि पुढच्या मोर्चाची तयारी झाली। तानसेनभाई ननावरे, आज तुम्ही जे मुद्दे मांडले बैठकीत ते सर्व मुद्दे सर्व बौद्ध नेते तेच मुद्दे धरून बोलत होते। असे कोणता तुम्ही मुद्दा मांडलात की त्यावरती सर्वांना विचार करावा लागला? बोधगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन हे आंतरराष्ट्रीय राजकारणातला कायापालट करणारा विषय आहे। जगातील तमाम बौद्ध राष्ट्र भारतीय बौद्धांकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहे की हा बोधगया येथील महाबोधी विहाराचा प्रश्न भारतातील बौद्ध लोक कसं सोडवत आहे। आणि म्हणून गेल्या 14 ऑक्टोबरला मुंबई येथे जो मोर्चा झाला आणि आता 4 फेब्रुवारीला बोधगया इथे जो भारतीय बौद्धांचा प्रचंड विराट मोर्चा आयोजित केला आहे, त्या मोर्चाच्या तयारीच्या संदर्भात त्या मोर्चाची घोषणा करण्यासाठी आज इथे जी बैठक झाली सह्याद्री विश्रामगृहामध्ये, त्या बैठकीमध्ये अशी चर्चा करण्यात आली की 14 ऑक्टोबरच्या मोर्चातल्या उणिवा त्रुटी विचारात घेता येणाऱ्या 4 फेब्रुवारीचा मोर्चा प्रचंड आणि यशस्वी करण्यासाठी ज्या काही खबरदारी घेतल्या पाहिजे। अनेक प्रकारची विरोधी कामं सुरू आहेत। या मोर्चाच्या अपप्रचाराचा प्रयत्न करण्यात आला होता, त्याची पुनरावृत्ती होऊ देता कामा नये। हा बोधगया महाबोधी विहार मुक्तीचा प्रश्न या देशातील तमाम बहुसंख्याक हिंदू समाजाच्या सद्विवेकावर आपण सोपवलेला आहे। भगवान बुद्धाच्या विहारामध्ये शंकर महादेवाची 5 पांडवाची गणपतीची पूजा केली जाते। ती गोष्ट आम्हा बौद्धांच्या साठी दुःखाची गोष्ट आहे। आम्हा बौद्धांच्या भावना त्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि म्हणून भगवान बौद्ध विहारामध्ये महादेव शंकराची गणपतीची पूजा बंद करण्यात यावी आणि बौद्ध विहार हे बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात यावं, ही आमची न्यायाची, हक्काची, माणुसकीची मागणी आहे। आणि ही मागणी या देशातील तमाम बहुसंख्याक हिंदू समाजानं आम्हाला न्याय द्यावा, अशा प्रकारची चर्चा आज करण्यात आली। तथापि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीची मागणी केल्यामुळे त्या देशामध्ये आंबेडकरी बौद्ध समाजाला एकाकी पाडण्याचं कट कारस्थान मोठ्या प्रमाणात सुरू आहे। समाज माध्यमामध्ये परमपूज्य बाबासाहेब आणि आव्हान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपण बघत असाल, फेसबुक आहे, व्हॉट्सअपमध्ये आहे आणि अशा प्रकारे तमाम हिंदू समाजाला बौद्ध धर्मियांच्या विरोधात उभं करून बोधगयेचा प्रश्न दडपून टाकण्याचा प्रयत्न तथाकथित काही मंडळी करत आहे, याचा देखील विचार आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला। आमचा हिंदू धर्माची वैर नाही, आमचं हिंदू धर्माची कोणत्याही प्रकारचं भांडण नाही। उलट आम्ही प्राणपणाने सांगत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील दलितांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन या देशावर उपकार केले आहेत। बौद्ध धर्माची दीक्षा देऊन बाबासाहेबांनी हिंदू धर्मावर उपकार केलेले आहेत। बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा द्वेष केला नाही, बाबासाहेबांनी हिंदू धर्माची वैराची भावना ठेवली नाही। बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल हे हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी तयार केलेलं कोड बिल पंडित नेहरूंनी संसदेमध्ये सादर करू दिलं नाही, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलासाठी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला। असं असताना देखील आज आंबेडकरी बौद्ध समाजाला हिंदू धर्मियांचा प्रतिस्पर्धी शत्रू मानून ज्या प्रकारे बौद्ध समाजाला एकटं पाडण्याचं कारस्थान सुरू आहे, आजच्या या मोर्चाच्या बैठकीमध्ये यावर गंभीरपणे विचार करण्यात आला। आणि मला असा विश्वास वाटतो की या देशातला बहुसंख्याक हिंदू समाज आमच्या न्याय मागणीला मान्यता देईल आणि बौद्धांचं बौद्ध विहार
बौद्ध धर्माच्या ताब्यात मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. जय भीम. धन्यवाद. येऊन ते तानसेनभाई ननावरे, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. मी पत्रकार माधू पवार, मुंबई.